आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 2 दिवस इकडे फिरलो नाही तर एवढं सगळं रामायण झालं होय. अवघड आहे रे सुंदर तुझं. पण भाऊ ऐक, तुला बोलू का, तुझं बी चुकलंच. तू असं नव्हतं बोलायला पाहिजे बघ. बारक्या इथं काय मापा काढायला आलास माझी? हा चल निघ बाहेर हो. अरे काय बाहेर हो? अरे ऐकून तर घे माझं. काय ऐकू? हा मला तुझं काय बी ऐकून घ्यायचं नाही. आणि तू मला केव्हा समजून घेतलंयस होय? अरे भावा मी तुला समजून घेतोय, पण त्या अक्षराचं काय आहे? तिचं काय आहे? तिचं काय आहे? अरे रागाच्या भरात बोलली असेल ती. अरे मग तरी बी तिची वकिली करतोयस वय. अरे भावा तोंडावर नाही म्हणून गेली तुला ती. हे बघ, जे तिला वाटलं, जे तिला पटलं ते ती बोलली. अरे आपलं कुठं काय बंधन आहे हो तिच्यावर? वावा आता करेक्ट मोजणं शोधतोयस बघ. हा अरे तिनं तुला तोंडावर सांगितलं का तिचं तुझ्यावर प्रेम नाही. या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. अरे बारक्या मला बी त्याचं वाईट वाटतं हाय. अरे वाईट वाटतंय मग तिची बाजू का घेतोयस तू? हे बघ, अरे तिचं माझ्यावर प्रेम नाही आहे, पण माझं तरी प्रेम आहे की नाही तिच्यावर. आणि म्हणून मी तिच्या विरोधात काय बी बोलणार नाही. आणि कोण तिच्या विरोधात बोलत असेल ना तर ते मी ऐकून बी घेणार नाही. अरे भावा तसं नव्हतं म्हणायचं मला. ऐकून तर घे माझं. तू काय बी बोलू नकोस. अरे बारक्या मला वाटलं होतं तू या समजात मला बाहेर काढशील, पण उलट तूच माझ्या जखमांवर मीठ चोळायला लागलायस होय. नाही 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 काय नाही. चल बाहेर निघ. बाहेर हो, चल निघ इथनं. अगं अक्षरात तरी बी. छोटे मालक विसरा आता हे सगळं. हे जर असंच चालू राहिलं ना तर मी शरूला घेऊन हे घर सोडून कायमचे निघून जाईन. बारक्या असं इथं का झोपलाय? बारक्या तुझ्यासारखा दोस्त भेटाया नशीब लागते. म्या तुला हाकललं तरी बी तू इथंच थांबलास माझ्यासाठी. मला माहित होतं तू नाही जाणार. म्या काहीच जर उडी मारली ना
तरी मी तिथं येशील माझ्या संग. अरे पर तशा वाटेवर कसं घेऊन जाऊ तुला? तू कायम माझ्या संग होतास, पर आता तुला माझ्या संग कसा घेऊन जाऊ? बारके, माफ कर मला. आई, प्रत्येक आईला वाटतं आपल्या पोरानं लई म्हणजे लई मोठं व्हावं, पर तुम्हाला आधीच मोठं करून ठेवलंच आहे. जगानं कवा माझ्याकडे वाईट नजरेनं बघू नये म्हणून मी जपलंच. म्या मोठं व्हावं अशी गरज बी नाही ठेवलीस. त्यापेक्षा आनंदात जगावं एवढी तुझी इच्छा आहे. मला काय बी कमी केलं नाहीस बघ. बरं आई, तुझं हे स्वप्न मला पूर्ण नाही करता आलं. मला माफ कर आई.